केरल के त्रिशूर में अलाथूर इलाके में पीएम मोदी ने एक जनसभा को संबोधित किया, जिसमें प्रधानमंत्री ने कहा कि नया साल केरल में नई राजनीति की शुरुआत है। पीएम मोदी त्रिशूर के बाद तिरुवनंतपुरम में भी एक जनसभा को संबोधित करेंगे। अलाथूर में जनसभा को संबोधित करते हुए पीएम मोदी ने कहा कि लोगों की खुशी और ऊर्जा बता रही है कि नया साल नई शुरुआत लेकर आया है। ये नया साल केरल के विकास का है। केरल में नई राजनीति की शुरुआत का एक साल है। आज केरल कह रहा है कि फिर एक बार मोदी सरकार। कांग्रेस पर हमला बोलते हुए पीएम मोदी ने कहा कि कांग्रेस ने दुनिया के सामने भारत को कमजोर देश की तरह पेश किया है, लेकिन हमने भारत को मजबूत बनाया है। आगामी चुनाव भारत के उज्जवल भविष्य के लिए हो रहा है। एलडीएफ और यूडीएफ केरल की स्थिति को खराब कर रहा है। इन पार्टियों ने केंद्र सरकार से मिले फंड का गलत इस्तेमाल कर केरल के विकास को बाधित किया है, जो सामाजिक सद्भाव को बिगाड़ रहे हैं और इन लोगों को सरकार का भी संरक्षण प्राप्त कर रहे हैं। और आज मैं एक ऐसे अवसर पर आलतूर आया हूं जब चैत्र नवरात्रि का पावन पर्व चल रहा है। इस समय केरला में नए वर्ष का विशु का उत्सव मनाया जा रहा है। कुछ सप्ताह पहले ही आप सभी ने यहां धूमधाम से मणापुल्लिकावु बेला भी मनाया। लोकतंत्र के इस महापर्व के बीच त्रिशूर पुरम पर्व भी मनाया जाएगा। कुछ ही दिनों में रामनवमी का पर्व भी आने वाला है। यहां पड़ोस के त्रिशूर में स्थित त्रिपायर मंदिर को तो दक्षिण की अयोध्या कहा जाता है। इतने सारे संयोग बता रहे हैं कि ये समय कुछ खास है। ये पॉजिटिव वातावरण विकसित भारत के संकल्प को नई ऊर्जा दे रहा है। വടക്കുംനാഥന്റെയും തൃപ്രയാർ ശ്രീരാമസ്വാമി ക്ഷേത്രത്തിന്റെയും ഗുരുവായൂർ ക്ഷേത്രത്തിന്റെയും ഈ പാവനമായ ഭൂമിയെ ഞാൻ നമിക്കുന്നു. കുറച്ചു നാളുകൾക്ക് മുമ്പ് എനിക്ക് തൃപ്രയാർ ശ്രീരാമസ്വാമി ക്ഷേത്രത്തിലും ഗുരുവായൂർ ക്ഷേത്രത്തിലും ദർശനം നടത്താനുള്ള സൗഭാഗ്യം ലഭിച്ചിരുന്നു. എന്നാൽ ഇപ്പോൾ ഞാൻ ചൈത്ര നവരാത്രിയുടെ പുണ്യനാളുകളിൽ ഈ ആലത്തൂരിൽ വന്നിരിക്കുകയാണ്. ഇപ്പോൾ കേരളത്തിൽ പുതുവത്സരത്തിന്റെ വിഷുവിന്റെ ആഘോഷം നടന്നുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. കുറച്ചാഴ്ചകൾക്ക് മുമ്പാണ് നിങ്ങൾ ആവേശത്തോടെ മണപ്പുള്ളിക്കാവിലെ വേല നടത്തിയത്. ജനാധിപത്യത്തിന്റെ ഈ മഹത്തായ ഉത്സവത്തിന്റെ ഇടയിൽ തൃശൂർ പൂരവും ആഘോഷിക്കപ്പെടാൻ പോവുകയാണ്. കുറച്ചു ദിവസങ്ങൾക്ക് ശേഷം രാമനവമിയും നാം ആഘോഷിക്കും. ഇവിടെ അടുത്തുള്ള തൃപ്രയാർ ക്ഷേത്രം ദക്ഷിണ ഭാരതത്തിലെ അയോധ്യ ആയിട്ടാണ് വിശേഷിപ്പിക്കപ്പെടുന്നത്. ഇത്രയും കാര്യങ്ങൾ കാണിക്കുന്നത് ഈ കാലം പ്രത്യേകത ഉള്ളതാണ് എന്ന് നമ്മളെ മനസ്സിലാക്കാനാണ്. ഈ ശുഭകരമായ കാലം വികസിത ഭാരതത്തിനായി പ്രതിജ്ഞ എടുക്കാനുള്ളതാണ്. അതിനുള്ള ഊർജം തരുന്നതാണ്. साथियों, आप सबका ये जन समर्थन और प्रेम देखकर मैं विश्वास से कह सकता हूं केरला का ये नया वर्ष एक नया आरंभ लेकर आया है। ये नववर्ष केरला के विकास का वर्ष होगा। ये नववर्ष नई राजनीति के आरंभ का वर्ष होगा। अब केरला पार्लियामेंट में अपनी मजबूत आवाज भेजेगा। इसलिए
आज केरला भी कह रहा है, फिर एक बार, 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 फिर एक बार. സുഹൃത്തുക്കളെ, നിങ്ങളുടെ പിന്തുണയും സ്നേഹവും കണ്ടിട്ട് ഞാൻ വിശ്വാസത്തോടെ പറയും, ഈ പുതിയ വർഷം പുതിയ തുടക്കം കൊണ്ടുവരാൻ പോവുകയാണെന്ന്. ഈ പുതിയ വർഷം കേരളത്തിന് വികസനത്തിന്റെ വർഷമായിരിക്കും, പുതിയ രാഷ്ട്രീയം തുടങ്ങുന്നതിന്റെ വർഷമായിരിക്കും. ഇത്തവണ പാർലമെന്റിലേക്ക് കേരളം തങ്ങളുടെ ശക്തമായ ശബ്ദങ്ങളെ കേൾപ്പിക്കും. അതുകൊണ്ട് ഇന്ന് കേരളം പറഞ്ഞുകൊണ്ടിരിക്കുന്നു, ഒരിക്കൽ കൂടി മോഡി സർക്കാർ. साथियों, कल नववर्ष विशु के पावन अवसर पर ही बीजेपी ने अपना संकल्प पत्र जारी किया है. बीजेपी का संकल्प पत्र देश के विकास का संकल्प पत्र है. बीजेपी के संकल्प पत्र में मोदी युड़े गारंटी होती है. आयुष्मान भारत के तहत केरला के 73 लाख से ज्यादा लाभार्थियों को आर्थिक मदद मिली है. अब बीजेपी ने घोषणा की है कि 70 ईयर्स से अधिक आयु के सभी सीनियर सिटीजन्स को आयुष्मान योजना के तहत फ्री मेडिकल ट्रीटमेंट मिलेगी. और यही मोदी युड़े गारंटी. मोदी युड़े गारंटी यानी पीएम आवास योजना में गरीबों के लिए 3 करोड़ नए घर बनेंगे, नए आवास बनेंगे. यहां केरला में भी हजारों गरीबों को नए घर मिलेंगे. मोदी उड़े गारंटी यानी केरला के हर जन औषधि केंद्र पर लोगों डीपी न्यूज, खबर सिर्फ सच की.